आता बघा, आजचा आपला चॅप्टर आहे काय, इलेक्ट्रिकल ट्रान्झिएंट्स. ठीक आहे. आता ट्रान्झिएंट्स म्हणजे काय पहिला, ठीक आहे, पहिला हे डोक्यात येते आपल्या. ट्रान्झिएंट्स म्हणजे काय? ट्रान्झिएंट्स म्हणजे तर ट्रान्झिएंट्स म्हणजे बघा, सडन चेंज सिस्टम मधला, म्हणजे हे ट्रान्झिएंट आहे. सडन चेंज. आता काय असतं, बघा आपल्याला नॉर्मली माहिती आहे, एक कोणतीही सिस्टम, प्रॅक्टिकल सिस्टम सडन चेंज अलाउ करत नाही. ठीक आहे. म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो बघा, दुसरं एक एक्झाम्पल म्हणतो, एक साधं सोपं एक्झाम्पल घेऊया. आपण स्वतःच्या स्वभावाचं उदाहरण घेऊ. आपली अपेक्षा असते की चेंज व्हावं लगेच, एखाद्याचा स्वभाव चेंज व्हावा, सिस्टम चेंज व्हावी. चेंज लगेच होत नाही. ठीक आहे. प्रत्येक सिस्टमचा काहीतरी इनर्शी आहे, डिले आहे, आणि त्याच्यानंतर चेंजेस होतात. सिंपल. तर बघा असंच हे ट्रान्झिएंट आहे की जिथं जिथं एनर्जी स्टोअर्ड होणार आहे, ज्या ज्या एलिमेंटमध्ये एनर्जी स्टोअर होणार आहे, तिथं तिथं त्या सिस्टम सडन चेंज अलाउ करत नाहीत. जर झालं तसं तर इट अपोजेस लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. म्हणजे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीच्या बरोबर अपोजिट होणार ते, आणि जे की ट्रू नसणार आहे. ठीक आहे. हा युनिव्हर्सल लॉ येतो, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. त्यामुळं सर्टन एलिमेंट्स आहेत असे आपल्या सिस्टममध्ये, इलेक्ट्रिकल सिस्टममध्ये, जे की सडन चेंज अलाउ करत नाहीत. आणि ते अलाउ करत नाहीत, त्यामुळं सिस्टममध्ये काय काय चेंजेस होतात. ठीक आहे. काय गोष्टी होतात हे आपल्याला स्टडी करायचे असतात. ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून हे आपल्याला स्टडी करायचे असतात. नॉर्मली बघा, म्हणजे ह्याचा अजून एक उपयोग काय आपल्याला, की ट्रान्झिएंट्समुळं जनरली आपल्याला कोणतीही सिस्टम डिझाईन करताना त्याची स्टॅबिलिटी कशी असणार आहे, म्हणजे हे याचं प्रिडिक्शन करता येतं किंवा याचा अनालिसिस करता येतं, स्टडी करता येतं. ठीक आहे. मेन पर्पज हा आहे आपला. समजा ॲज अ कन्झ्युमर मी विचार करायला लागलोय, आणि तुम्ही मेन इंजिनियर आहे असं समजा, तुम्ही सप्लाय करणार आहे. ठीक आहे. आणि मी कन्झ्युम करणार आहे. तर माझ्यासाठी काय, सिस्टम शांत झाल्यानंतर कशी बिहेव करणार हे बघतो. म्हणजे फॅन आता स्टेडी स्टेटमध्ये कंटिन्युअसली फिरायला लागला. ठीक आहे. तर माझा फोकस काय आहे की किती आरपीएम न फिरतोय, फायनली किती वारे येते मला. ठीक आहे. म्हणजे स्टेडी स्टेट बद्दल विचार करतोय मी. पण तुमचा स्टडी काय असणार आहे की फॅन स्विच ऑन केल्यानंतर त्यात काय चेंजेस होतात. ठीक आहे. जर ते चेंजेस त्यानं सस्टेन केले किंवा तेवढ्या वेळेसाठी तो सर्व्हाइव्ह झाला, तर तुम्ही म्हणणार की ठीक आहे बाबा, स्टेडी स्टेटला मला काय टेन्शन नाही, तो निवांत जाईल. कारण तिथं जे चेंजेस होतात ना, म्हणून बघा लाईफमध्ये पण असंच असतं ना. नॉर्मली माणूस कसा आहे हा कधी कळतो, ज्यावेळी काय जर उलतापालच होते, त्यावेळी किती स्टेबिलिटी आहे त्याच्याकडं हे कळते. नॉर्मल काय आयुष्यात काहीच चढ उतार नाहीत, आणि त्यावेळी माणसाचं कॅरेक्टर जज करता येत नाही. अंबानीची पोरं काय, खा प्या, वजन वाढवा, कमी करा, हेच आहे. दुसरं काय आहे, ट्रान्झिएंटच नाही तिथं. म्हणजे तिथं त्याचं कॅरेक्टर जज करता येत नाही आपल्याला. पण तसंच एक्झाम्पल घ्या कुणाचं, म्हणजे कोहली का म्हणतोय आपण त्याला एवढं मोठं. ठीक आहे. कारण आयुष्यात काय काय त्याचे असे सडन चेंजेस झाले जिथं स्टेबल राहणं हे फार अवघड होतं. सामान्य माणसाला ते अवघड जाणार होतं. तिथं त्यांना
शांत राहिला, नंतर त्याचं कॅरेक्टर आलं. म्हणजे काय, मला काय म्हणायचं आहे, मला समजलं असेल की ज्यावेळी सडन चेंजेस होतात सिस्टममध्ये, कोणत्याही सिस्टममध्ये, म्हणजे एक स्टेडी स्टेट आहे, प्रिव्हियस स्टेडी स्टेट आहे, म्हणजे आधीची एक स्टेट आहे त्याची जी शांत चाललेली आहे, सडन चेंजेस आले आणि त्यानंतर पुढं काय होणार आहे. ठीक आहे, म्हणजे समजून घ्या, बघा ही स्टेट आहे, चाललेलं आहे व्यवस्थित, सडन चेंजेस आले, मग काय होणार आणि पुढं. तर आपल्याला हा स्टडी करायचा असतो ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर पॉईंट ऑफ व्ह्यू ना, की आपल्याला ट्रान्झिएंट्स मध्ये काय होणार आहे, हे आहे ट्रान्झिएंट्स. ठीक आहे, तर हा स्टडी आपल्याला करायचा असतो. आणि मी तुम्हाला हे पण सांगितलं की आपण काय म्हणजे डिझायनर आहे आपण. ठीक आहे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग मधले बरेच असे मोठे मोठे हेवी इक्विपमेंट डिझाईन करणार आहे. त्यावेळेला तुमचा फोकस कशावर असणार आहे, ट्रान्झिएंट्सवर, कारण ट्रान्झिएंट डिसाइड्स स्टेबिलिटी. सिस्टम किती स्टेबल असणार आहे, तुम्ही जी डिझाईन केली ती इथं ठरणार आहे. मग ट्रान्झिएंट्स ऍक्च्युली आहेत काय आपल्या सिस्टममध्ये, हे एक आहे बघा. समजा हे असं नेटवर्क आहे, बघा हे असं नेटवर्क आहे, इथं एक सोर्स आहे, हा स्विच आहे. सेम नेटवर्क करतो मी. ओके, आणि हा बघा स्विच आहे. स्विच क्लोज केल्यानंतर आणि क्लोज स्विच ओपन केल्यानंतर ह्या दोन गोष्टी ज्या आहेत, ह्या गोष्टीला सिस्टमचं बिहेवियर काय असते हे आपल्याला बघायचं. म्हणजे आता आपण बघणारच आहे. ठीक आहे, सिस्टमचं बिहेवियर कसं काय असते आणि कसं असते, कसे चेंजेस होतात, काय होतात हे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, आणि त्याचा स्टडी करायचा आहे त्यामध्ये. तर हे VS म्हणजे बघा, स्विच ऑन केल्यानंतर आणि ऑफ केल्यानंतर. आणि याला आपण म्हणतोय सोर्स रिस्पॉन्स, म्हणजे सोर्स ऍड केल्यानंतरचा रिस्पॉन्स. आणि याला आपण म्हणतोय सोर्स फ्री रिस्पॉन्स, म्हणजे सोर्स फ्री होतो त्यातनं बाहेर पडतोय आणि एका ह्याच्यात सोर्स ऍड व्हायला लागलाय. ठीक आहे, तर अशा या दोन गोष्टी स्टडी करायच्यात आपल्याला. आता बघा, हे तुम्हाला सांगितलं मी, हा ट्रान्झिएंट पार्ट आहे, म्हणजे जिथं आपण चेंजेस केलेत, हा जो पोर्शन आहे याला आपण म्हणतो T=0 इन्स्टंट. लक्षात घ्या, T=0 हा इन्स्टंट आहे जिथं आपण चेंजेस केलेत. हा जो पुढचा पार्ट आहे याला आपण म्हणतो T=0 प्लस. T=0 आणि हा जो पोर्शन आहे याला आपण म्हणतो T=∞, किंवा T=∞ नाही म्हणायचं, ऍक्च्युली टेक्निकली रॉंग आहे ते. त्याला आपण म्हणतो T→∞. T→∞. ठीक आहे, लिमिटच्या भाषेत बोलतो T→∞, बट नॉट इक्वल टू इन्फिनिटी. ओके, आणि हा जो पार्ट आहे याला आपण म्हणतो T=0 मायनस. T=0
0 मायनस टी इज इक्वल टू 0 म्हणजे हा ट्रान्झिएंटचा इन्स्टंट आहे. त्यावेळेला आपण सिस्टममध्ये चेंजेस करणार, स्विच ऑन करणार, ऑफ करणार. ठीक आहे. किंवा एखादा डिस्टर्बन्स आला त्यावेळेला बघा, आपण पण आपल्या सिस्टममध्ये जो स्टडी आहे तो मेनली तेच असते. म्हणजे आता ज्यावेळी आम्ही, मला ते पण एक्झाम्पल सांगतो. आता कसं असतं नॉर्मली, इथलं इलेक्ट्रिकल ग्रीड आहे सगळं. यामध्ये काहीतरी एखाद्या लाईनवर काम करायचं असेल किंवा ट्रान्सफॉर्मर सर्व्हिसमध्ये घ्यायचं असेल तर त्यावेळी आम्ही LD परमिशन घेतो, SLDC, स्टेट लोड डिस्पॅच सेंटर. ठीक आहे. मग आमचं बऱ्याच जणांना डाऊट येऊ शकतो की ते तर आहे मुंबईला तिकडं, आपण इथं आहे, का बरं आम्ही त्यांची परमिशन घ्यायची, काय एवढं लागले परमिशन घ्यायला. ठीक आहे. तर त्यांचा स्टडी काय असतो की त्यांचा स्टडी हा नसतो की म्हणजे मेनली बघा, ज्यावेळी थोडं नवीन काम करायला येतात ना, थोडासा एक्सपिरियन्स आलेला असतोय, शॅलो एक्सपिरियन्स असं म्हणतो, त्यांना हे प्रश्न जास्त पडतात. म्हणजे मी इथं बंद चालू करायला लागलोय आणि परमिशन घ्यायला लागलोय मुंबईवरून. ठीक आहे. मग थोडासा एक्सपिरियन्स झाला तर काय येतं मनात की समजा इथं सबस्टेशन आहे हे, आणि इथून असं वेगवेगळ्या सबस्टेशनला सप्लाय गेला आहे. आपण असं एक्झाम्पल घेऊ, हे छोटे डिस्कॉमचे सबस्टेशन आहेत, याला आलेला सप्लाय 100 मेगावॅट आहे सपोज. 100 मेगावॅट इनकमिंग पॉवर आहे त्याची. आणि या सगळ्यांचं रिक्वायरमेंट म्हणजे डिमांड किती आहे, डिमांड सपोज यांची 20 आहे, डिमांड 20 आहे. ठीक आहे. यांची 15 आहे, यांची 30 आहे. ठीक आहे. यांची 15 आहे, यांची 20 आहे. अशा पद्धतीने यांची डिमांड आहे, 100 MW ची डिमांड आहे. जेवढे इनकमिंग आहे तेवढं सप्लाय आहे, म्हणजे बाहेर लोड बॅलन्स आहे. जेवढी पॉवर यायला लागली आत तेवढी बाहेर चालली आहे. आता समजा यांना ही लाईन बंद करायची, सपोज ही लाईन बंद करायची. आता यांचं कसं असतंय की एकीकडनं सप्लाय बंद झाला तर ते दुसरीकडनं घेतात, म्हणजे यांना दुसरीकडनं येणारा सप्लाय आहे 15, सपोज एक्झाम्पल असं की 15 युनिटचा कुठनं तर दुसरीकडनं सप्लाय येणार आहे. मग ते काय म्हणतात, बाबा ठीक आहे, तुम्ही ही लाईन कट करा आणि तोपर्यंत दुसरीकडनं द्या. आता आपल्या डोक्यात येते की ठीक आहे, लोड तर बॅलन्स व्हायला, ग्रीड हे सगळे इंटरकनेक्टेड आहे. एकीकडनं सप्लाय दिला आहे, दुसरीकडनं म्हणजे कट करणार आहे मी, आता एकीकडनं दिलेला सप्लाय कट करणार आहे आणि दुसरीकडनं त्याला मिळणार आहे. मग इतकं काय असं चेंज होणार आहे ना. तिथनं फोन करून चाललंय आमचं विचारायला, बाबा आम्ही करू काय हे, ते म्हणजे नको दमा थोडा वेळ, आता नाही नंतर बघू. म्हणजे हे असं काम चालतंय बरं का, तुम्हाला सांगायला लागलं हे आता आमचं असं चालतंय. म्हणजे मुंबईला फोन करून विचारायचं, ते आता काय बंद करू काय, ते म्हणतात नको, आज नाही, आज संध्याकाळी, उद्या, परवा, हे चाललेलं असते. हे काय आमचं इथं आहे दुखणं सगळ्यांचं. काम करायचं झालं की त्यांना फोन करून विचारायचं की परमिशन घ्यायची त्यांची. नवीन आलेल्यांना वाटते की हे तर बॅलन्स व्हायला लागले असं, पण का हे करायचं. पण त्यांचं सांगतो, त्यांच्या तिथं जे सिस्टम त्यांनी बघतात त्यांचा हेतू असतोय, त्यांनी हे नाहीत बघत की लोड बॅलन्स कसा होणार आहे, इथनं आलेला सप्लाय तिकडनं बॅलन्स कसा होणार आहे. त्यांचा मेन कन्सर्न असतो ज्यावेळी सगळं ग्रीड बघतो ना, स्विच ऑन केल्यानंतर लोड किती बंद चालू केल्यानंतर ट्रान्झिएंट किती येणार आहेत आणि त्यावेळी सिस्टममध्ये काय डिस्टर्बन्स होऊ नये. समजलं काय. म्हणजे लोड थोड्या वेळेसाठी तुम्ही बंद करा, नंतर ते मॅनेज होईल, याला दुसरीकडनं मिळेल पॉवर. पण बंद चालू केलेल्या इन्स्टंट मध्ये किती ऑसिलेशन्स येणार आहेत, ट्रान्झिएंट्स किती येणार आहेत, फ्रिक्वेन्सी किती हलणार त्याच्यामुळं,
आणि अशा केसमध्ये सिस्टम स्टेबल राहील का, तर ह्याचं जे जजमेंट आहे ना, ह्याचं जजमेंट हे तिथं बसणारी लोक घेतात. आणि ती क्रिटिकल जजमेंट आहे एकदम. कारण त्यांना जरा जर काय तर चुकलं, पाठीमागं पुढं झालं तर ग्रीड कोलॅप्स होते पूर्ण. म्हणजे डिमांड आणि सप्लायचं जे बॅलन्स आहे ना, तो सगळा बिघडतोय. थोड्या सेकंदापुरतं जर हे ट्रान्झिएंट आलं सिस्टममध्ये तर ग्रीड सगळं बसते, म्हणजे सगळं ब्लॅकआउट. तर झालं नाही. 2014ला एकदा झालं, 2014ला, 13ला त्यावेळी आपले कोण होते, सुशील कुमार शिंदे होते काय, एनर्जी मिनिस्टर, ऊर्जा मंत्री. बघूया एकदा चेक करू. हा, नॉर्थ ग्रीड पूर्ण बसलं ते. त्यावेळी आग्र्याला एक लाईन होती, हा आग्र्याची तिथली एक, आय थिंक ग्वालियर बिना लाईन. तर तिथं भरपूर इंडस्ट्रीज होत्या आणि स्लम एरिया होता. तर ते स्लम एरियावाल्यांनी बरेच वीज डिस्कॉमवाल्यांनी आकडे टाकून घेतली होती. ती वीज चोरी भरपूर होत होती तिथं. आणि तिथला जो इंडस्ट्रीयल एरिया होता, त्या इंडस्ट्रीयल एरियावाल्यांनी पण म्हणजे अनरिस्ट्रिक्टेड, अनमॉनिटर्ड अशी पॉवर यूज करायला चालू केली होती. भरपूर पॉवर वापरायला चालू केली होती. आणि ती लाईन एवढी ओव्हरलोड झाली, ट्रिप झालं सगळं. एक लाईन ट्रिप झाली, तेव्हा सगळं ग्रीड पूर्ण हल्लं, फ्रिक्वेन्सी वर खाली झाली, सगळं ग्रीड बंद पडलं. ठीक आहे, असं झालं. म्हणजे ग्रीड कोलॅप्स झालं पूर्ण, नॉर्थ ईस्ट जे ग्रीड होतं ते. आणि ते रिस्टोअर करायला जवळजवळ 2 दिवस लागले. असं म्हणजे मी तुम्हाला हे सांगायला लागलो, कारण का ती जी लाईन बंद झाली नाही, एक ती ओव्हरलोडेड लाईन होती, त्याच्यावरची पॉवर एवढी जास्त होती, ती बंद झाल्या जो ट्रान्झिएंट आला सिस्टममध्ये, जे चेंजेस झाले, ते सिस्टम हँडल करू शकली नाही. मला हे सांगायचं, समजलं? म्हणून ॲज अ इलेक्ट्रिकल इंजिनियर म्हणून आपल्याला हे ट्रान्झिएंट शिकणं गरजेचं आहे. कारण बघा, सगळा खेळ सिस्टमचा इथं असतो. हे जर सिस्टमनं सर्व्हाइव्ह केलं तर सिस्टमची स्टेबिलिटी चांगली आहे म्हणायची. हे जर सिस्टमनं व्यवस्थित ट्रान्झिएंट सर्व्हाइव्ह केली तर स्टेबिलिटी चांगली. इथंपर्यंत काय आलं? ठीक, पुढे. आता बघा, आपल्या याच्यात मेन जे ट्रान्झिएंट जे तयार करणार आहेत किंवा जे ज्यांचं बिहेवियर आपल्याला स्टडी करायचं आहे, ते एलिमेंट आहेत हे. ठीक आहे, आर तर नाही, पण एल आणि सी हे दोघं जण आहेत. एल आणि सी ज्यांचं ट्रान्झिएंट बिहेवियर आपल्याला स्टडी करायचं आहे. ठीक आहे. आता बघा, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे, इंडक्टर डज नॉट अलाउ सडन चेंज इन करंट. सडन चेंज इन करंट. ठीक आहे, इंडक्टर डज नॉट अलाउ सडन चेंज इन करंट. कॅपॅसिटर डज नॉट अलाउ सडन चेंज इन व्होल्टेज. आता ही दोघं अशी आहेत ना की व्होल्टेज आणि करंट मध्ये सडन चेंजेस अलाउ करत नाहीत. ओके, रेझिस्टन्स तसं काय नाही. रेझिस्टन्स सडन चेंज अलाउ करतो. इट अलाउज सडन चेंज इन ठीक आहे. हा तेच की, कशाला नाही नाही, सडन चेंज अपोज करणं वेगळं. काय म्हणणं आहे, सडन चेंज अलाउ करत म्हणजे अलाउ करतो, रेझिस्टन्स अलाउ करतो, दोन्हीत फरक आहे. मी डाऊट विचारला तसा. अपोजिशन टू फ्लो ऑफ करंट आहे. ठीक आहे, म्हणजे बघा, हा
तुम्ही त्याला असं इमॅजिन करू शकता. हे बघा, आपलं इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग म्हणजे ना, हे इमॅजिनेशनचा लय चांगला खेळ आहे बघा. हा हा काय समजा हे इलेक्ट्रॉन्स आहेत, हा करंट आहे, याला जो अपोज करायला लागलाय, ठीक आहे, याला अपोज करायला लागलाय. पण समजा याच्याऐवजी करंट जर असा चाललाय, त्याला अपोज करू शकतो जे बाबा म्हणते, चेंजेसला अपोज करत नाहीत, फ्लोला अपोज करायला लागलाय. ठीक आहे, दोन्ही वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. चेंज म्हणजे तो म्हणतोय तू किती वेळा चेंज व्हायचं तेवढं हो, ठीक आहे, पण फ्लोला अपोज करतोय फक्त तो. हा बर, बघा हे समजलं तुम्हाला. आता पुढं, आता बघा ज्यावेळी आपल्याला या एलिमेंटचा स्टडी करायचा असतो, ठीक आहे, ज्याच्यावर हे ट्रान्झिएंट्स डिपेंड आहेत, त्यावेळेला एक व्हेरिएबल असं सिलेक्ट करायचं असते, जे व्हेरिएबल ना आपल्याला त्याच्यात होणारे चेंजेस स्टडी करायला फार सोपं जाईल. ठीक आहे, फार सोपं जाईल. मग अशी कोणती व्हेरिएबल आहेत, आता बघा इथंच पुढे लिहिलंय, इट डज नॉट अलाउ सडन चेंज इन करंट. म्हणजे काय, इंडक्टर सडन चेंज इन करंट अलाउ करत नाही. ठीक आहे, म्हणजे करंट हा त्याचा स्टेट व्हेरिएबल आहे, लक्षात घ्या. करंट हा त्याचा स्टेट व्हेरिएबल आहे, लक्षात घ्या. म्हणजे एक व्हेरिएबल आहे, असं असं व्हेरिएबल सिलेक्ट केलंय ज्यानं मला त्या एलिमेंटचं स्टडी करणं, पुढं त्याच्यात होणाऱ्या चेंजेसचा स्टडी करणं सोपं जाईल. म्हणून करंट घेतला मी. इथं कोण घेणार, व्ही ऑफ टी. आता असं का घेतलं, कारण तुम्हाला लक्षात येईल, जर करंट घेतला मी स्टेट व्हेरिएबल, तर त्याच्यावरनं मला इंडक्टरचं व्होल्टेज काढता येते. कसं काढणार इंडक्टरचं व्होल्टेज, एल डी आय बाय डी टी, हे झालं व्ही एल ऑफ टी. आय ऑफ टी एक स्टेट व्हेरिएबल घेतलं, बघा असं व्हेरिएबल सिलेक्ट केलं, ठीक आहे, ज्याच्यामुळं मला त्या एलिमेंटचं बिहेवियर स्टडी करणं सोपं जाईल. म्हणून कुठलं, करंट घेतला, इंडक्टर मधला करंट, लक्षात घ्या. आता एक जर व्हेरिएबल सिलेक्ट केलं तर त्याची डिमांड काय, दुसरी डिमांड काय आहे की त्याने इतर व्हेरिएबल कॅल्क्युलेट करता आले पाहिजेत मला. मग बघा, जर करंट सिलेक्ट केला मी, तर करंटवर ना मला व्होल्टेज काढता येते. तसंच मी कॅपॅसिटरमध्ये व्होल्टेज घेतलं, आता कॅपॅसिटरच्या व्होल्टेजवर ना मला कॅपॅसिटरमधनं जाणारा करंट काढता येतो, सी डी व्ही बाय डी टी, आणि याला आपण काय म्हणतो, आय सी ऑफ टी. ओके, म्हणजे हे बघ, हे हे एक स्टेट व्हेरिएबल झालं, हे एक स्टेट व्हेरिएबल झालं, हे दोन स्टेट व्हेरिएबल आहेत. स्टेट व्हेरिएबल म्हणजे असं व्हेरिएबल जे सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला त्या एलिमेंटचं स्टडी करणं, त्या एलिमेंटचं बिहेवियर स्टडी करणं सोपं जाईल. ठीक आहे, ओके.
आता बघा, आता ज्यावेळी आपण ट्रान्झिएंट्समध्ये एखाद्या या सिस्टमचे पूर्ण बिहेवियर स्टडी करणार आहे, म्हणजेच त्याचा रिस्पॉन्स स्टडी करणार आहे, रिस्पॉन्स स्टडी करणार आहे सिस्टमचा, तर त्यावेळी आपल्याला दोन गोष्टी स्टडी करायला लागतात त्या रिस्पॉन्समधल्या. ठीक आहे, म्हणजे कोणते कोणते, म्हणजे बघा साधं सिंपल तुम्ही लक्षात ठेवता. कसं लक्षात ठेवायचं हे, आता एखाद्याचा स्वभाव ओळखायचा आहे मला. ठीक आहे, तर ते आपण कसं जज करतो? एखाद्याचा स्वभाव ओळखायचा असेल तर कसं जज करतो? पहिला बघतो त्याच्या पॅरेंट्सकडं. ठीक आहे, पॅरेंट्सकडं म्हणजे कसं, त्यांचे आई वडील कसे वागत असतील, समजलं? त्याच्यावरून लक्षात येते की त्यांचं अपत्य प्रोडक्ट कसं कसं असणार आहे ते. आणि दुसरं काय की त्याचा स्वतःचा स्वभाव कसा आहे. ठीक आहे, म्हणजे एखाद्या सिच्युएशनमध्ये त्याला जर टाकलं तर तो कसा बिहेव करणार आहे. ठीक आहे, आता एक एक जण असं, धोनीचं उदाहरण घ्या. ठीक आहे, तर एखादी टेन्स सिच्युएशन आली, विराट कोहलीचं उदाहरण घ्या. ज्यावेळी चेसिंगचा पार्ट येतोय त्यावेळी विराट कोहली भारी खेळतोय एकदम. ठीक आहे, म्हणजे हा एक त्याचा रिस्पॉन्स आहे. म्हणजे विराट कोहलीची इमेज किंवा धोनीची इमेज कशी क्रिएट झाल्या की एखाद्या सिच्युएशनमध्ये ते कसे काम करतात, म्हणजे त्यांना सिच्युएशन दिली, सिच्युएशनमध्ये ऍक्ट करायला सांगितलं तर ते कसे काम करतात, आणि नॅचरली त्यांचा स्वभाव कसा आहे. ठीक आहे, आता विराट कोहली तर नॅचरली स्वभाव अग्रेसिव्ह आहे, म्हणजे ते बाय DNA आलेला आहे, हेरिडिटरी आलेला आहे. ठीक आहे, त्याचा नॅचरल रिस्पॉन्स मार डालूंगा, कट डालूंगा, फुट डालूंगा, हे असं. आणि ज्यावेळी गेमची सिच्युएशन येते, त्यावेळी चेसिंगचा पार्ट येतोय, त्यावेळी बघा तो एकदम म्हणजे अलर्ट मोडला होतोय, फोकस त्याचा इंटेन्स होतोय, लगेच बॉल बॅट कनेक्शन एकदम भारी होतंय. ठीक आहे, म्हणजे अजून हा त्याचा कसा झाला सिच्युएशनमध्ये गेल्यानंतरचा रिस्पॉन्स. धोनीचं पण तसंच आहे. समजा मॅच एकदम क्रिटिकल पॉईंटला आली, काय तर आता डिसिजन घ्यायचे, त्यावेळी तो डिसिजन घेणार, एकदम मॅच जिंकवणार, आणि त्याचा नॅचरल स्वभाव पण शांत आहे. ते समजलं का? एखाद्या याचं इमेज कशी क्रिएट होते एखाद्या व्यक्तीची की तो हेरिडिटरी कॅरेक्टरिस्टिक्स कसे आहेत त्याच्या, आणि सिच्युएशनमध्ये कसा ऍक्ट होतोय त्याला सिच्युएशन दिलं. तसंच बघा सिस्टममध्ये ज्यावेळी ट्रान्झिएंटमध्ये आपण रिस्पॉन्स स्टडी करणार आहे त्याचा, तर दोन गोष्टी आहेत. एक, पहिला तू नॅचरली कसं बिहेव करणार, म्हणजे नॅचरल रिस्पॉन्स, नॅचरल रिस्पॉन्स. आणि दुसरा की सोर्स लावल्यानंतर कसं बिहेव करणार, म्हणजे त्याला आपण म्हणतो फोर्स रिस्पॉन्स. फोर्स्ड रिस्पॉन्स. आणि असा बनतो टोटल रिस्पॉन्स. हा जो आहे हा वरचा हा असतो टोटल. या दोघांना मिळून हा असा टोटल रिस्पॉन्स बनतो, आणि हा आपल्याला स्टडी करायचा असतो. ठीक आहे, आणि फोर्स रिस्पॉन्स कोणावर डिपेंड असणार आहे, तुम्ही सोर्स काय लावणार आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या सिस्टमला दुसऱ्या भाषेत इनपुट काय लावणार आहे, इनपुट काय लावणार त्याच्यावर तुमचा फोर्स रिस्पॉन्स डिपेंड असतो. आणि नॅचरल रिस्पॉन्स हा तुमच्या इंटरनल पॅरामीटर्सवर डिपेंड असतो. ठीक आहे, म्हणजे इंटरनल पॅरामीटर्स, इंटरनल पॅरामीटर्स. ठीक आहे, ओके.
आता बघा पुढं एक पार्ट आहे, हा टोटल रिस्पॉन्स झाला. त्यानंतर ऑर्डर. ठीक आहे, म्हणजे एखाद्या, आता ऑर्डर काय असतं, कशाची असते ऑर्डर, तर सर्किटची ऑर्डर असते. सर्किट ऑर्डर म्हणजे एखादं सर्किट किती ऑर्डर्स आहे ह्याचा अर्थ काय की त्याच्यात किती एनर्जी स्टोरिंग एलिमेंट्स आहेत, किती एनर्जी स्टोरिंग एलिमेंट्स आहेत. आता बघा एल सी सर्किट, सॉरी एल सी नाही, आर सी सर्किट, त्यानंतर आर एल सर्किट. आर एल सर्किट ह्याच्यात एनर्जी स्टोरिंग एलिमेंट्स किती आहेत, एकच आहेत. आर सी मध्ये कॅपॅसिटर एकच आहे आणि आर एल मध्ये इंडक्टर एकच आहे. तर बघा एकच एनर्जी स्टोरिंग एलिमेंट्स आहेत ना, त्यामुळे हे काय झाले, फर्स्ट ऑर्डर सर्किट. फर्स्ट ऑर्डर सर्किट. ठीक आहे, आणि समजा हे असे सर्किट आले, आर एल सी, आर एल एल, आर सी सी किंवा एल सी. आता हे काय आहे, आर एल एल म्हणजे याचा अर्थ बघा, ह्याचा अर्थ असा असतोय की तिथे जे 2 किंवा 3 इंडक्टर आहेत ते लंप करता येत नाहीत. लंप म्हणजे त्यांचं इक्विव्हॅलंट काढता येत नाही असा अर्थ आहे त्याचा. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल समजा तुम्हाला समजा अशा पद्धतीने असेल नेटवर्क आणि पुढं काही असेल, समजा इथं एक इंडक्टर आहे. आता हे इंडक्टर तुम्हाला एकत्र करता येत नाहीत. ठीक आहे, समजलं का तुम्हाला, इथपर्यंतच घेऊ. तुम्हाला वाटू शकते की इथं एनर्जी स्टोरिंग एलिमेंट एकच आहे, पण एक जरी असला तरी तो डिफरंट आहे, त्याला एकत्र नाही करता येत. ह्या 2 इंडक्टरचा एक इक्विव्हॅलंट इंडक्टन्स लिहिता येत नाही मला, समजलं. त्यामुळे ते काय आहे, आर एल एल. ज्यावेळी अशा पद्धतीचं असतं सर्किट त्यावेळी हे असतं सेकंड ऑर्डर सर्किट. हे असते सेकंड ऑर्डर सर्किट्स. आपल्याला आपल्या स्टडीमध्ये एवढेच आहेत, ह्याच्यापेक्षा जास्त जायचं नाही. इथंच घाम फुटतं आपल्याला या सेकंड ऑर्डरमध्येच. ठीक आहे, लक्ष दिलं आता तुम्हाला पुढे पुढे वेव्हफॉर्म चालू झाल्यावर. पण आपण थर्ड ऑर्डरपर्यंत जात नाही, सेकंड ऑर्डरपर्यंतच स्टडीपर्यंत आहे. ठीक आहे, झालं इथपर्यंत कळालं. आता बघा पुढं, आता मी तुम्हाला सांगितलं काय काय, एक आर एल आणि सी हे असे 3 एलिमेंट आहेत, आर एल सी. तर बघा आपल्याला स्टडी काय काय करायचं आहे, आता तुम्हाला त्याच्या आधी सांगतो. ट्रान्झिएंट म्हणजे मी तुम्हाला सांगितलं टी इज इक्वल टू 0, टी इज इक्वल टू 0 हा इन्स्टंट ट्रान्झिएंट इन्स्टंट आहे. आणि दुसरा टी टेन्स टू इन्फिनिटी, दुसरा हा इन्स्टंट आहे टी टेन्स टू इन्फिनिटी. आता बघा हे 2 जे इन्स्टंट आहेत ते एक्स्ट्रीम इन्स्टंट आहेत. ठीक आहे, टी इज इक्वल टू 0 आणि टी इज इक्वल टू इन्फिनिटी. आता ज्यावेळी एखाद्या सर्किटचा असा एक्स्ट्रीमिटीजला स्टडी चालू होतोय त्यावेळी बघा, त्यावेळी कधी कधी टाइम डोमेन स्टडी अवघड होऊन जातोय. म्हणजे ह्याला काय म्हणायचं, जिथं जिथं तुम्ही टीचा यूज करून सर्किट सॉल्व्ह करणार आहे
ठीक आहे, त्याला आपण म्हणतो टाइम डोमेन स्टडी, म्हणजे टाइम मध्ये स्टडी. आता त्याचं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. एक समजा असा एखादा रिस्पॉन्स आहे, असा एखादा रिस्पॉन्स आहे, ठीक आहे. मुली ज्यावेळी गाडी चालवते त्यावेळी असा रिस्पॉन्स असतो, माहित आहे. ज्यावेळी म्हातारी माणसं गाडी चालवतात त्यावेळी असा रिस्पॉन्स असतो. सांगतो मी कसं काय असतं, ठीक आहे. आणि ज्यावेळी यंग अशी इकडं केस लाल केलेली, नाही माझी पांढरी केलेली, माझी पांढरी झाले आपोआप झाले, केलेली नाहीत, पण एक एक नसते ना कधी हार्दिक पांड्या टाईप पोर, ठीक आहे, तशी ती कशी क्रिस्प पोर असेल, एकदम एकदम अशी यो हनी सिंग, ती जी पोरं असते त्यांचा रिस्पॉन्स असा असतो एकदम. म्हणजे काय, गाडी चालवायचा रिस्पॉन्स इमॅजिन करा तुम्ही. हे समजा गाडीची स्पीड आहे किती, 50 स्पीड आहे, ठीक आहे. त्यावेळी एखादी मुलगी नवीन नवीन गाडी शिकत असते, एकदम स्पीड वाढते, गाडी अशी परत एकदम कमी होते, परत गाडी थांबली, गाडी परत वाढलं, परत बघितलं झालं नाही असं. सुरुवातीला शिकता हा, नंतर तुम्ही इथे येत आहे त्या पॉइंटला, म्हणजे लँडिंग गिअर खाली असत, हळूहळू शिजत मग 50, असं पाय टेकत एक 50 मीटर अंतर गेली की मग लँडिंग गिअर वर होते. आणि हार्दिक पांड्या टाईप पोरं असेल ती लगेच गाडी स्टार्ट केली एक 10 फुटावर अंतर 50च्या स्पीडला पोहोचते ती. तर बघा हे रिस्पॉन्स असतात, मला काय सांगायचं तुम्हाला, हे रिस्पॉन्स असतात असे. आणि तुम्ही एका सर्टन टाइम पिरियड नंतर स्टेडी स्टेटला पोहोचताय, म्हणजे किती, 50चं स्पीड. पण सुरुवात कशी होते, अप 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 डाऊन, ट्रान्झिएंट, तो ट्रान्झिएंट स्टडी करायचा. तिथं जर तुम्ही स्टेबल राहिला तर गाडी व्यवस्थित शिकला, तिथं जर चुकलं काय तर बेटर ट्राय नेक्स्ट टाइम. तर बघा, तर हा जो पार्ट असतो ना, हा जर सेकंदात तुम्ही मोजला तर मिली सेकंदचा पार्ट असतो हा. म्हणजे बघा इथं t इज इक्वल टू 0, इकडे t टेन्स टू इन्फिनिटी, आणि जर तुम्ही हा रिजन बघितला, हा एकदम मिली सेकंदातला असतो, मिली मायक्रो सेकंदातला असतो, एवढा कमी असतो हा पार्ट सिस्टमसाठी आपल्या. मग हे काय असतं, t टेन्स टू 0 असतं, t टेन्स टू 0, लक्षात घ्या, नॉट इक्वल टू 0, t टेन्स टू 0. म्हणजे तुम्हाला काय करायचंय, जर ट्रान्झिएंट स्टडी करायचं असेल तर t इज इक्वल टू 0, t टेन्स टू 0 या गोष्टी स्टडी करायचं, ठीक आहे. त्यानंतर t टेन्स टू इन्फिनिटी म्हणजे स्टेडी स्टेट. आता कधी कधी काय होते, एक सिस्टम असे आहेत ज्याच्यात तुम्हाला हे जे एक्स्ट्रीमिटीचे स्टडी करायचे आहेत ना, ते टाइम डोमेनमध्ये डिफिकल्ट होते. म्हणजे तुम्हाला इथं फार अवघड जाते ह्याचा स्टडी करणं. मग तुम्ही काय म्हणताय, म्हणजे काय काय होतंय बघा, तुम्हाला सांगतो. आता समजा फॉर एक्झाम्पल आपण यांचं घेऊ, म्हणजे वयस्कर लोक असतात त्यांचं हे करा, त्यांचा विचार करा, गाडी चालवतानाच इमॅजिनेशन करा. गाडी स्टार्ट करताना कशी करते ती, एकदम निवांत स्लो, डुगु 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 असं करत करत एक 2-3 मिनिटं ना 50च्या स्पीडला पोहोचते. 50 बी जात नाहीत, 40, 35, 25 या स्पीडला असं, ठीक आहे. आता त्यांचं काय असतं बघा,
आपल्याला भीती असते, आपल्याला भीती त्या लोकांची स्टार्ट करण्याची भीती नसते. म्हणजे तुम्ही सिनारिओ समजून घ्या, प्रॅक्टिकल सिनारिओ. स्टार्ट करण्याची भीती नसते, भीती असते तिने थोडा वेळ चालवल्यानंतर पुढं कसं जातील, म्हणजे गेल्यात परत येतात असं. ही असते काळजी आपल्याला. म्हणजे आपल्याला इंटरेस्ट असतो त्यांच्या स्टेडी स्टेटमध्ये, म्हणजे यांनी 2 तास 3 तास गाडी चालवल्यानंतर काय होईल बघा फरक. म्हणजे ड्युरेशन किती आहे, 3 तासाचा आहे. टी टेन्स टू इन्फिनिटी. तुम्हाला आपल्याला स्टडी करायचा आहे एखाद्या गोष्टीचा, तुमच्याकडे वेळ 3 तास आहे का प्रत्येक एका गोष्टीचा स्टडी करायचा, तुम्ही 3 तास वाट बघत बसलाय, हा चालेल नाही. आणि एक दुसरी गोष्ट, आता तुमचं एक एक्झाम्पल मी इथं सांगितलं, गाडी स्टार्ट करायची किती वेळात होते, विदिन 1 सेकंद, 1 to 2 सेकंदात होते ते. गाडीचं स्पीड वाढले परत कमी झाले, वाढले परत कमी झाले, मग स्टेडी स्टेटला पोहोच. आता ते पण फार शॉर्ट ड्युरेशन आहे ना, त्याचा स्टडी करायचा तुम्हाला. बघा मी तुम्हाला डिफिकल्टीज सांगितल्या. एखाद्या सिस्टमचा स्टडी करायचा असेल ना, तर एक तर ती फार जवळ असते, म्हणजे टी टेन्स टू 0, फार कमी ड्युरेशन असतं त्याचं. नाहीतर एक तर फार लांब असते, म्हणजे टी टेन्स टू इन्फिनिटी, तेवढा वेळ नाही आपला. आणि एक समजा जर वर्षात ज्याचा रिस्पॉन्स स्टडी करायचा आपल्याला, त्यावेळी तर किती वेळ लागेल ना आपल्याला. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला वाटत असेल आपल्या इथलं गणेश मार्केट आहे, तिथं घड्याळ मिळतंय, एखादं घड्याळ मिळतं रोसरा, एक असतं रोलेक्स, तिथं मिळतं रोसरा. हां, आता रोलेक्स घडीचा स्टडी करायचा आहे, त्याच्यात पण टाईममध्ये चेंजेस होतात विथ रिस्पेक्ट टू टाईम. पण ते कधी होतात, 2 वर्षाने 3 वर्षाने, 1-2 सेकंदाचा फरक पडतोय फक्त, म्हणून ते रोलेक्स आहे ना. समजलं. रोसरामध्ये दर 1 तासाला 5 मिनिटाचा फरक पडतोय. परत दुसऱ्या दिवशी उठताना टाइम सेट करायला लागते, ठीक आहे. 6चा गजर लावला, 8ला गजर झाला, असं असतं तिकडे. मग बघा 2 सिनारिओ आहेत असे. एक तुम्हाला सांगितलं रोलेक्स, ज्याच्यात चेंजेस जे होणार आहेत ते 2 वर्षानंतर चेंजेस होणार आहेत. म्हणजे टी टेन्स टू इन्फिनिटी आहे ना, तुमच्यासाठी इन्फिनिटीच आहे. तुमच्याकडे तेवढा वेळ आहे का. समजा तुम्हाला दिवसभरात एखाद्या सिस्टमचा स्टडी करायचा आहे, तुम्हाला टार्गेट आहे 1000 सिस्टमचा स्टडी करायचा आहे, एकालाच 2 वर्ष लागत असतील, तुम्ही कसं स्टडी करणार ना. अडचण समजली तुम्हाला, प्रॉब्लेम कुठं आहे ते. ज्यावेळी अशा टाईपची डिफिकल्टीज येतात ना, की जिथं इनिशियल टाइम फार कमी आहे किंवा मॅक्सिमम टाइम फार जास्त आहे, त्यावेळी मग आपण फ्रिक्वेन्सी डोमेनमध्ये शिफ्ट होतो. फ्रिक्वेन्सी डोमेन, ठीक आहे, त्यालाच आपण म्हणतो एस डोमेन. आता मी तुम्हाला हे जास्त नाही सांगणार, याचा स्टडी आहे आपल्याला, सेपरेट स्टडी आहे याचा, पण लक्षात घ्या एस डोमेन. आणि एस डोमेन म्हणजे काय, हे कोण आहे, लॅपलास शास्त्रज्ञ होतं ना, त्यानं ह्याचे म्हणजे सांगितलं, ह्याचे रूल्स दिले, काय नियम त्यानं लावून दिले. आणि ज्यावेळी आपण रडत गेलो त्याच्याकडं की आम्हाला अडचणी आल्या, वी आर फेसिंग डिफिकल्टी, तो म्हणला मैं हूं ना, मग त्याने ते नियम दिले त्याच्यातले. समजलं. मग ते जे नियम आहेत ना, ते आपण लॅपलास ट्रान्सफॉर्म मध्ये ते शिकतोय, आणि ते आहे ते एस डोमेन, ठीक आहे. मग ज्यावेळी आपल्याला टाइम डोमेन मध्ये डिफिकल्टी येते, त्यावेळी तेच एस डोमेन मध्ये सिम्प्लिफाय होते, म्हणजे सोपं जाते. म्हणजे बघा आपल्याला माहिती आहे फ्रिक्वेन्सी काय असते, 1/t, टाइम पिरियडचा इन्व्हर्स. म्हणजे ज्यावेळी t टेन्स टू 0 असणार, त्यावेळी f टेन्स टू इन्फिनिटी असणार. t टेन्स टू इन्फिनिटी असणार, त्यावेळी f टेन्स टू 0 असणार. समजलं. समजा तुम्हाला इथं डिफिकल्टी आली, इकडे जावा. तुम्हाला इथं डिफिकल्टी आली, इकडे जावा. समजलं. लॅपलास डोमेन किंवा लॅपलास ट्रान्सफॉर्म, त्याचे नियम काय आहेत, लॅपलास डोमेन म्हणतो आपण त्याला, किंवा लॅपलास ट्रान्सफॉर्म. आता हे एफ म्हणजे तुम्हाला सांगितलं ना काय असतं ते,
जे ओमेगा इज इक्वल टू एस, जे ओमेगा इज इक्वल टू एस, एस म्हणतो आपण. आणि ओमेगा म्हणजे काय, फ्रिक्वेन्सी आहे, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. जे ओमेगा म्हणजे एस. आणि लॅपलास डोमेन मध्ये बघा, लॅपलास डोमेन मध्ये एस म्हणजे काय लिहितो आपण, एस म्हणजे सिग्मा प्लस जे ओमेगा. सिग्मा प्लस जे ओमेगा. सिग्मा रिअल पार्ट आहे त्याचा, जे ओमेगा इमॅजिनरी पार्ट आहे. ठीक आहे. आता हे जे म्हणलं तुम्हाला एस इज इक्वल टू जे ओमेगा, त्यावेळी काय असणार आहे, सिग्मा इज इक्वल टू 0. त्याचा अर्थ काय आहे तुम्हाला सांगतो, त्याचा अर्थ सांगतो तुम्हाला काय आहे. हे बघा, हे सिग्मा, हे जे ओमेगा, हे असं डोमेन दिलं त्यानं. आणि त्याने काय म्हणलं की तुम्हाला एका डोमेनमध्ये अडचण यायला लागली, टाइम डोमेनमध्ये डिफिकल्टी यायला लागली, तर तुम्ही शिफ्ट व्हा एस डोमेनमध्ये. आणि हे एस डोमेनचे ह्या ॲक्सेस आहेत, ह्याच्यात स्टडी करायचा असतो. ठीक आहे. पुढं डिटेलमध्ये होणार आहे. आता असं काय तर ओझरतं, त्याचा रेफरन्स आहे इथं, फक्त रेफरन्स आहे, डिटेलमध्ये नाही. ते आपल्याला सेपरेट चॅप्टर स्टडी करायचं आपल्याला. ठीक आहे. त्यामुळे ते डिटेल होईल. पण बघा, मग लॅपलास डोमेन मध्येच पुढं सिग्माची व्हॅल्यू 0 करून जे ओमेगाचा स्टडी झाला फक्त. आणि जे ओमेगाचा स्टडी हा कुठला झाला, फ्रिक्वेन्सी डोमेन मधला स्टडी फोरियर ट्रान्सफॉर्म झाला. सिग्मा इज इक्वल टू 0 होतोय, त्यावेळी पुढे जातो आपण फोरियर ट्रान्सफॉर्मला. तिथं फ्रिक्वेन्सीचा स्टडी आहे फक्त. ठीक आहे. फोरियर साहेबांनी ना लई मदत केली. ही दोन लोक आपल्यातली, म्हणजे देव नंबर 2 आणि देव नंबर 3. पहिला देव कुठला, ओहम ताता. ओहमनं जेवढं दिलं ना आपल्याला, तेवढं म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये फार रेअर दिलं इतर कोणी. हां, टेस्ला साहेब आहेत, ते आहेत, त्यांच्यामुळे तर हे एवढं चालू झालं ना. एसीचा स्टडी दिला ना त्यांनी. ठीक आहे. म्हणजे देव नंबर 0 टेस्ला, स्टार्ट तिथनं. देव नंबर 1 ओहम, देव नंबर 2 फोरियर, देव नंबर 3 देव नंबर 2 लॅपलास, देव नंबर 3 फोरियर. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल ज्यावेळी तुम्ही सॉल्व्ह कराल ना, अभ्यास करायला चालू कराल एक जेन्युअन टाइम डोमेनमध्ये, तुम्हाला प्रॉब्लेम सोडताना अडचणी यायला लागल्या, लगेच लॅपलास डोमेनमध्ये शिफ्ट करायचं सगळं. ते रूल आहेत त्याचे सगळं. ते स्टडी केल्यानंतर ते रूल्स वापरून तुम्ही शिफ्ट व्हायचं लॅपलास डोमेनमध्ये. असा प्रॉब्लेम सुटतो लगेच. हा ज्याच्यासाठी एवढं धडपडलो, तो प्रॉब्लेम एवढा फास्ट सुटला. मग तिथं वाटतंय देव माणूस, लॅपलास ताता. आणि दुसरी गोष्ट, जे तुम्ही फोरियर ट्रान्सफॉर्म किंवा फोरियर स्टडी आहे, तो कशासाठी यूज होतोय. फोरियरनं काय सांगितलं माहिती आहे का तुम्हाला, त्याचं पण सांगतोय. फोरियरनं सांगितलं, कोणतीही वेव्हफॉर्म द्या तुम्ही मला, कोणतीही, अशी 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 कशीही द्या, कोणतीही वेव्हफॉर्म द्या, त्या वेव्हफॉर्मला मी सायनोसॉइड्समध्ये रिप्रेझेंट करणार. ठीक आहे. किती लई मोठी गोष्ट आहे ही. म्हणजे बघा, त्यानं काय सांगितलं, ही वेव्हफॉर्म म्हणजे सगळी ही यांचे कॉम्बिनेशन आहेत, ह्या वेगवेगळ्या सायनोसॉइडलचे कॉम्बिनेशन आहेत. त्याला पण आपल्याला म्हणजे 2-3 दिवस देणार आहे ते शिकायला आपण पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये. ही वेव्हफॉर्म ज्या ऑड नंबरच्या सायनोसॉइड्स असतात त्याचा स्टडी आहे ही वेव्हफॉर्म. म्हणजे त्यालाच आपण ऑड हार्मोनिक्स म्हणलं. म्हणजे काय, 1, 3, 5, 7, 9 ह्या फ्रिक्वेन्सीने बनलेला आहे. समजलं का. ही जी वेव्हफॉर्म आहे, ह्या सगळ्या फ्रिक्वेन्सीची ऍडिशन होऊन ही वेव्हफॉर्म बनलेली आहे. कशी बनलेली आहे हे मी तुम्हाला दाखवणार आहे, डायग्रॅमॅटिकली दाखवणार आहे सगळं कशी बनलेली आहे.
पण आत्तापुरतं विश्वास ठेवा माझ्यावर आणि एक्सेप्ट करा की हे अशी बनलेली आहे. आणि समजा तुम्हाला अशी वेव्हफॉर्म मिळाली तर या वेव्हफॉर्म मधून ही वेव्हफॉर्म तुम्हाला कन्वर्ट करणं जमलं फोरियर ट्रान्सफॉर्म, फोरियरनं सांगितलं म्हणून स्टडी करायचं. ठीक आहे. ते बच्चन साहेब येतात बघा, कुठले ल्युमिनस इन्व्हर्टर, आणि खाली येते प्युअर सायनसॉइडल वेव्हफॉर्म. कधी वाचलाय का? स्टार मध्ये लिहिलेलं असतं प्युअर एसी सायकल, प्युअर सायनसॉइडल वेव्हफॉर्म. ल्युमिनस इन्व्हर्टरमध्ये ही अशी वेव्हफॉर्म तयार होते आणि ती प्युअर सायनसॉइडमध्ये कन्वर्ट करणं त्यासाठी मध्ये फोरियर ट्रान्सफॉर्मचं फिल्टर सर्किट आहे एक, ह्याचा वापर करून केलेला आहे ते. मग त्यात त्यांनी काय केले, ज्या हायर ऑर्डर हार्मोनिक्स आहेत त्या इलिमिनेट केल्यात. म्हणून हे शिकायचं आहे मला. तुम्हाला काय सांगायचं, पहिलं जे लेक्चर आहे ना हे, कारण इंजिनियरचा एक प्रॉब्लेम काय माहिती का, लय अभ्यास केला ना कधी कधी त्याचा मेंदू हा त्याच्यासाठी श्राप बनून जातोय. प्रत्येक गोष्टीत का करायचं मी हे, का करायचं मी अभ्यास, त्यानं काय होते, हे असेच प्रश्न विचारतो आपण. बरं कोणतं म्हणले हे खावा, का खायचं, काय होते ना. बरं काय नंतर बरं डोकं टेका, का डोकं टेकायचं, हे सवय लागते प्रत्येक गोष्टीत का. मग त्याची उत्तरे जर एकदा मिळाली ना, आणि इंजिनियर प्राणी असं पण आहे ना की काची उत्तर मिळाली की लगेच शांत होते, हा लगेच डोक्यात शिरायला लागते, म्हणून त्याचे उत्तर पहिले. मग आपल्याला आता फोरियर नाही शिकायचा, आपल्याला फक्त शिकायचं लॅपलास. आणि ज्यावेळी तुम्हाला टाइम डोमेनमध्ये डिफिकल्टी येणार त्यावेळी तुम्ही शिफ्ट व्हायचं लॅपलास डोमेनमध्ये. याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं, समजलं. आणि हे जे इन्स्टन्सेस आहेत हे इन्स्टन्सेस हे असे टी टेन्स टू इन्फिनिटी, टी टेन्स टू 0, आणि त्याच वेळी तुम्हाला एस टेन्स टू 0 आणि एस टेन्स टू इन्फिनिटी मिळणार आहे. मग बघा आता त्यांना होतंय काय बघा. आता लक्ष द्या. एक आहे इथं काय म्हणे आपण, टी टेन्स टू इन्फिनिटी, टी टेन्स टू इन्फिनिटी पहिली केस. किंवा अजून काय असते हे, टी टेन्स टू इन्फिनिटी म्हणजे एफ टेन्स टू 0. एफ म्हणजे काय आता, एस टेन्स टू 0, हे विसरू नका. ठीक आहे, एस टेन्स टू 0. यालाच आपण काय म्हणतो, दिस इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज स्टेडी स्टेट. स्टेडी स्टेट. ठीक आहे, बरोबर आलं का. ओके, आता बघा, टी टेन्स टू इन्फिनिटी, एफ टेन्स टू 0 किंवा एस टेन्स टू 0 म्हणजे स्टेडी स्टेट आहे. स्टेडी स्टेट मध्ये आर काय असतो, आरच असतो. इंडक्टर शॉर्ट सर्किट, कॅपॅसिटर ओपन सर्किट. आता बघा तेच, टी टेन्स टू 0, एफ टेन्स टू इन्फिनिटी, एस टेन्स टू इन्फिनिटी, आणि यालाच आपण म्हणतो ट्रान्झिएंट. ट्रान्झिएंट मध्ये आरच असतो. इंडक्टर ओपन सर्किट, कॅपॅसिटर शॉर्ट सर्किट. का स्टडी करायचं कळालं का, फ्लिपच होतं डायरेक्ट.
बिहेवियरच चेंज. समजलं? इंडक्टर शॉर्ट होतो, कपॅसिटर इंडक्टर ओपन होतो, कपॅसिटर शॉर्ट होतो ट्रान्झिएंट मध्ये. आणि एसी मध्ये बघा, एसी मध्ये काय किरकोळच आहे. एसी मध्ये आरच असणार आहे, इंडक्टर जे ओमेगा एल आणि हा मायनस जे ओमेगा सी. काय ना, मायनस जे अपॉन ओमेगा सी. ओके, ह्याच्यावर पण क्वेश्चन आलेले आहेत या पार्टवर एक्झाम मध्ये. आता बघा पुढं, पीडीएफ शेअर करतो मी, काय प्रॉब्लेम. आता बघा पुढचा पार्ट आपण बघायचा याच्याचा. पहिले एक सर्किट बघू. सोर्स फ्री फर्स्ट ऑर्डर सर्किट बघू. ठीक आहे, सोर्स फ्री फर्स्ट ऑर्डर सर्किट. सोर्स फ्री फर्स्ट ऑर्डर सर्किट. एक मिनिट आहे. IC असे दोन करंट आहेत आणि सोर्स. आता हे जे व्होल्टेज आहे ना, हे याच्या अक्रॉस व्होल्टेज आहे. सोर्स फ्री म्हणजे त्याला पहिला सप्लाय दिला आणि नंतर सर्किट काढले, असं सर्किट आहे. ठीक आहे, म्हणजे ह्याच्या अक्रॉस व्होल्टेज काय असणार आहे, VC ऑफ टी, किंवा इनिशियल व्होल्टेज काय असणार त्याच्या अक्रॉस, V0 असं म्हण, इनिशियल व्होल्टेज. ओके, इनिशियल व्होल्टेज. त्याला चार्ज केले, चार्ज करून त्याच्या अक्रॉस रेजिस्टर आहे आणि सोडलेलं आहे त्याला असं. आता बघा, जर मी इथे या नोडला KCL लावला, काय होणार, IR प्लस IC इज इक्वल टू 0. IR प्लस IC इज इक्वल टू 0. आता IR काय लिहिणार मी, VC ऑफ टी डिवायडेड बाय R, बरोबर. IC काय लिहिणार, IC C dVC ऑफ टी बाय dt इज इक्वल टू 0. समजलं? हां, डिफरन्शियल इक्वेशन आहे हे. डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायची काय कशी पद्धत आहे बघा. मी आता हे थोडंसं रिअरेंज करतो. ओके, आपण काय करू, थ्रू आउट इक्वेशन R न मल्टिप्लाय करू. VC ऑफ टी प्लस VC ऑफ टी प्लस RC इंटू C VC ऑफ टी बाय dt.
ओके. आता बघा पुढं. ठीक आहे, इज इक्वल टू 0. आर सी टी व्ही सी ऑफ टी बाय डी टी इज इक्वल टू मायनस व्ही ऑफ टी मायनस व्ही ऑफ टी. ठीक आहे. मग बघा आर सी डी व्ही सी ऑफ टी इज इक्वल टू मायनस व्ही ऑफ टी इंटू डी टी. मायनस व्ही ऑफ टी इंटू डी टी. आपल्याला काय करायचं आहे नंतर, डी व्ही सी ऑफ टी डिवायडेड बाय व्ही ऑफ टी इज इक्वल टू मायनस 1/RC इंटू डी टी. मायनस 1/RC इंटू डी टी. त्यानंतर इंटिग्रेटिंग ऑन बोथ साइड्स. ओके. variable present in denominator, its differentiation in numerator. Answer is ln log of mod of denominator plus c. Yes, log of mod of denominator plus c म्हणजे v of t is equal to minus 1/RC into t plus ln of a. It is constant. ठीक आहे. ln याचा बेस काय असतो e. मग जर मला v of t काढायचं असेल, v of t इज इक्वल टू बघा हां आता नाही पहिला काय करायला लागेल आपल्याला. आता एक ॲडजस्टमेंट आहे, मी तुम्हाला डिटेल पूर्ण सोडून दाखवायला लागलो. हे मॅथ्समध्ये आहे आपल्याला, पण ठीक आहे. ln हा इकडे घेतो मी. ln v ऑफ टी मायनस ln a इज इक्वल टू मायनस 1/RC इंटू टी. मग बघा हे काय येणार, v ऑफ टी डिवायडेड बाय a ln इज इक्वल टू मायनस 1/RC इंटू टी. आता ln म्हणजे याचा बेस असतो e. म्हणजेच बघा v ऑफ टी बाय a, v ऑफ टी बाय a इज इक्वल टू e रेस टू मायनस 1/RC इंटू टी इंटू टी. मग v ऑफ टी काय येणार, a इंटू e रेस टू मायनस टी बाय टाऊ. आता a हा काय, a इज इक्वल टू कॉन्स्टंट अँड टाऊ इज इक्वल टू टाइम कॉन्स्टंट. याची व्हॅल्यू काय असते, टाऊ इज इक्वल टू RC. टाऊ इज इक्वल टू RC. आता बघा ॲज t इज इक्वल टू 0, t इज इक्वल टू 0 म्हणजे हा इनिशियल इन्स्टंट आहे. ठीक आहे. मग t इज इक्वल टू 0 जर टाकलं तर v ऑफ t इज इक्वल टू a दॅट इज इक्वल टू v0 दॅट इज इक्वल टू इनिशियल कंडिशन. सो v ऑफ t किंवा vc ऑफ t इज इक्वल टू v0 e रेस टू मायनस टी बाय टाऊ. हे इक्वेशन येते. ठीक आहे. vc ऑफ t इज इक्वल टू v0 e रेस टू मायनस टी बाय टाऊ.
आता हे जर इक्वेशन तुम्ही प्लॉट करायला लागला, ठीक आहे, जरास्त 2 मिनिटं कॅल्क्युलेटर ओपन करा फक्त, झालं, संपूया आपण. हे बघा, VC ऑफ टी काय मिळालं मला, V0 e⁻t/τ. ठीक आहे. आता t इज इक्वल टू 0, त्यानंतर t इज इक्वल टू 1 टाऊ, t इज इक्वल टू 2 टाऊ, ह्या व्हॅल्यू घ्यायच्या. t इज इक्वल टू 2 टाऊ, t इज इक्वल टू 3 टाऊ, t इज इक्वल टू 4 टाऊ, t इज इक्वल टू 5 टाऊ. ओके, तुम्हाला कॅल्क्युलेटरमध्ये या व्हॅल्यू सापडतील. VC ऑफ टी आणि इथं आहे टी. टीची व्हॅल्यू काय असणार आहे, पहिला टाऊ, 2 टाऊ, 3 टाऊ, 4 टाऊ, 5 टाऊ. ठीक आहे. आता बघा, हां, t इज इक्वल टू 0, t इज इक्वल टू 0, t इज इक्वल टू 0ला काय येणार, V0, t इज इक्वल टू 0ला बघा V ऑफ टी V0, म्हणजे इथनं स्टार्ट होणार आहे, हा स्टार्टिंग पॉईंट. ओके, V0. आता 1 टाऊला काय येते बघा व्हॅल्यू, जर टाऊ टाकलं तिथं e⁻1, e⁻1 ची व्हॅल्यू काय आहे, 0. व्यवस्थित बघा बरं जरा, e⁻1 नाही 0.367 येते ना, हा बरोबर आहे, 0.37, हां 0.367, म्हणजे V ऑफ टी काय मिळाला मला, 0.367 ऑफ V0. पुढं 2ला e⁻², हां 0.135 V0. त्यानंतर 3 टाऊला 0.049 म्हणजे 5. ठीक आहे. पुढं हां 0.0 काय सांगितलं, हे 4चं काय आहे, 183, 0.0183 V0. पुढं V ऑफ टी 6.7 V0. काय दिसलं याच्यातनं, व्हॅल्यू डिक्रीज व्हायला लागल्या, आणि ही बघा, ही तर ऑलमोस्ट 0ला टेका लागली ही व्हॅल्यू. तर हा ग्राफ येतो असा. ठीक आहे, असा येतो ग्राफ. मग बघा, ही जी व्हॅल्यू आहे, हां ओके, तर हे असं व्हॅल्यू येतात. ही व्हॅल्यू किती आली, 0.367, 0.135 2 टाऊला, आणि 0.05, 0.01, 0.02 आणि 0.006 असा ग्राफ येतो डिक्लायनिंग मध्ये. ठीक आहे. आणि इथं काय, हे
हे 1 म्हणूया आपण याला, कारण इथे V0 लिहिलं नाही ना, 1 इंटू V0 असू चाल 1 डॉट V0 आहे का 1 व्हॅल्यू स्टार्ट झाले 1 पासून आणि असे डिक्रीज होतात विथ रिस्पेक्ट टू टाइम. सोर्स फ्री रिस्पॉन्सला असा ग्राफ येतो. ठीक आहे, समजलं? ओके. ठीक आहे, चल एवढं डिस्कशन झालं. आणि हे बघा उद्याच्या पार्टला आपण हे जरा डिटेल डिस्कस करायचं आहे. यात हा एक पॉईंट महत्वाचा आहे, टाऊ इज इक्वल टू RC, आणि हे एक इक्वेशन महत्वाचं आहे. ओके, डाऊट काय? ठीक आहे, थांबू.